अलिबागला जर तुम्ही आलात ना, बाकीच्या टेम्पलला तुम्ही जा किंवा जाऊ नका, पण बिर्ला टेम्पल तुम्ही नक्की व्हिजिट करा, खूप मस्त आहे. मित्रांनो, किल्ल्यावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपली प्लॅनिंग जरा चुकीची ठरली. सकाळी आपण यायला पाहिजे होतं, तुम्हाला काय जास्त व्यवस्थित असं दाखवता येईल. आम्ही आलेलो आहोत बीचवरून, चालून थकलेलो आहोत. इकडे मस्त गरमागरम मावशी वडापाव बनवते आणि आता आम्ही आपला मुंबईचा फेमस असा वडापाव एन्जॉय करत आहोत. ते बघा मित्रांनो, गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि खूप मस्त आहे, पूर्ण डबराचं बनलेलं आहे. ते भाऊ आहेत आमचे, चेतन भाऊ, आणि आमच्या वहिनी आहेत आरती वहिनी, त्यांची अॅनिव्हर्सरी आहे आज. आमचा अलिबाग मधला दुसरा दिवस आहे. सकाळपासून आम्ही 2 टेम्पल आणि 2 बीचला व्हिजिट केलेलं आहे. तो व्हिडिओ मी एंडिंग केलेला आहे कारण मित्रांनो खूप मोठमोठे व्हिडिओ होतात, त्यासाठी आमच्या रूमवरती अलिबागमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत जिकडे आम्ही सकाळी गेलो ना अलिबाग बीचला, तिकडेच चालले आहोत. अलिबाग बीचचा जो समोरचा मी तुम्हाला दाखवला होता किल्ला ना, त्या किल्ल्याला आता आम्ही व्हिजिट करणार आहोत. सो चला फटाफट जाऊया. प्रांजल आणि प्रांजलची मम्मी आलेली नाही, फक्त भाऊ आहे, साई आहे, साईचे पप्पा आहेत आणि मी आहे. आणि मित्रांनो, आपण बीच वरती आलेलो आहोत आणि अलिबागची हीच खासियत आहे की जे सकाळी तुम्ही बीच बघता ना, तो पूर्ण ओसाड असतो, असं पूर्ण रेती रेती, आणि इथून चालत चालत असे सगळे लोक जातात किल्ला पाहण्यासाठी. आणि संध्याकाळी पण 10 वाजेपर्यंत संध्याकाळी असाच ओसाड असतो, पाहू शकता. सगळे लोक चालत चाललेली आहेत किल्ला पाहण्यासाठी आणि आपण पण आता जात आहोत. संध्याकाळी 10 वाजता बरोबर भरती आहे ना, त्यासाठी 10च्या आधी आपल्याला जाऊन यायचं आहे पटापट. पूर्ण रेती रेती आहे आणि हेच बीच जर तुम्ही सकाळी बघाल 10च्या नंतर तर तुडुंब असं पाण्याने भरलेलं असतं. हे बघा मित्रांनो, असं आहे पूर्ण सपाट, पूर्ण वाळू आणि चिक्कल थोडासा मस्त. आम्ही चपला पूर्ण हातामध्ये घेतलेले आहेत, एका सगळ्यांनी घेतलेले आहेत. समोर चाललेले आहेत भाऊ, साई, साईचे पप्पा आणि मी आहे. असं पण घोडेसवारी किंवा ज्या गाड्या आहेत त्या गाडीने तुम्ही जाऊ शकता किल्ल्यापर्यंत. खूप सारे लोक जात आहेत, येत आहेत. आपण चाललेलो आहोत आपल्या पायाच्या गाडीने, तीच खरी मजा असते मित्रांनो. चला. सो मित्रांनो, किल्ल्यावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपली प्लॅनिंग जरा चुकीची ठरली. सकाळी आपण यायला पाहिजे होतं, तुम्हाला काय जास्त व्यवस्थित असं दाखवता येणार नाही. किल्ल्याच्या आतमध्ये पूर्ण पाहू शकता, असं वाटतं की आपण सिटीमध्येच आहोत किंवा जसं आपण राहतो ना त्याप्रमाणेच आहे सगळं वातावरण. आतमध्ये झाड आहेत किंवा आतमध्ये घर आहेत, लोक राहतात. समोर मंदिर आहे, तिकडे जाऊया, दर्शन करूया आणि नंतर मग थोडाफार काय जे एवढं दिसेल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण जास्त लाईट्स पण नाहीये, खूप अंधार आहे. मित्रांनो, हा मंदिर आहे, मंदिराच्या आतील परिसर आहे. आतमध्ये जाऊया, दर्शन करूया. पाहू शकता, असं वाटतं की आपण समुद्राच्या आतमध्ये आलोच नाहीये किल्ल्यामध्ये. मित्रांनो, आतमध्ये मस्त महादेवांची पिंड आहे. हर हर महादेव. ते बघा मित्रांनो, गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि खूप मस्त आहे, पूर्ण डबराचं बनलेलं आहे. इकडे पण आपण दर्शन करूया. श्री हनुमंतांचं मंदिर आहे, इकडे पण आपण दर्शन करूया. सो मित्रांनो, आपण किल्ल्यावरून आपण बीचवर पूर्ण आलेलो आहोत आणि आपला थोडासा चुकीचा टायमिंग होता सकाळी जायचं. म्हणजे सकाळी जर गेलो असतो ना आपण किंवा संध्याकाळी अंधार पडण्याच्या आधी, तर आपल्याला व्यवस्थित असं पाहता रस्ता ठीक आहे, पण आम्ही तो टेम्पल आम्ही बघून आलो, दर्शन करून आलो ना, ते महत्वाचं. शो चालू आहे बीच वरती, बीच शो चालू आहे, तो थोडासा आपण एन्जॉय करूया आणि नंतर मग निघूया. साई बघा आईस्क्रीम खात आहे, कारण अरे हो ना, गाई झाले साईला, कारण साई पण खूप चालत आलेली आहे. आम्हाला वाटतं की आम्ही येताना घोडासवारी करून येऊ, पण तिथे घोडेवारे नव्हते, तिथे वेट करावं लागलं असं. त्यापेक्षा बोलले चला आपण चालतच जाऊया आणि पटापट पोहोचलेला आहे. चला आता थोडासा आपण शो बघूया नंतर मग निघूया. यावरती पण तुम्ही राईड करू शकता, किती मोठे बघा आहेत ना. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत बीच वरून, चालून थकलेलो आहोत. इकडे मस्त गरमागरम मावशी वडापाव बनवते आणि आता आम्ही आपला मुंबईचा फेमस असा वडापाव एन्जॉय करत आहोत.
आता आम्ही जेवणासाठी चाललेलो आहोत. पण इकडे बघा बजरंग बलींची मस्त अशी सुंदर मूर्ती आहे. मूर्ती अगदी हलते पण पाहू शकता. टाळ नाळ वाजवते, मान पण हलते. बजरंग बली की जय. डोळे पण हलतायत आणि तोंड पण हलतंय. श्रीराम श्रीराम जयराम असा जप करतायत. म्हणजे करतानाचा स्टॅच्यू आहे. हनुमानजीची मूर्ती मस्त पैकी अगदी रोड टचलाच लावलेली आहे. सो मित्रांनो, आता आपला डिनर आहे सागर सावलीमध्ये. आम्ही इकडे करण्यासाठी आलेलो आहोत. छान आहे हॉटेल, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण अवेलेबल आहे. आता आपण संध्याकाळी जो कुलाबा फोर्ट एन्जॉय करून आलेला आहे किंवा त्या फोर्टला आपण व्हिजिट केलेलं आहे. त्या फोर्टचे पोस्टर बघा, पेंटिंग खूप सारे काही लावलेले आहेत छान छान असे. आणि अलिबागमधला तो फेमस असा फोर्ट आहे. तुम्ही कधी अलिबागला आलात त्या फोर्टला नक्की जा. आणि खूप मस्त वाटतं. अगदी समुद्रातून आपल्याला जायचं आहे, समुद्रातून यायचं आहे, घोडेसवारीने जायचं असेल ते पण तुम्ही करू शकता. आणि आता आमचा डिनर आहे तो येतच आहे, ऑर्डर्स केलेले आहेत. सो आजचा आमचा डिनर आहे तो सागर सावलीमध्ये आम्ही एन्जॉय करत आहोत. इकडचं कसं जेवण आहे टेस्टिंग ते तुम्हाला सांगणार आहे. समोर बघा मस्त अशी पेंटिंग लावलेली आहे. प्रांजल, आम्ही कुलाबा फोर्टला गेलेलो. किती सुंदर किल्ला आहे. तू आली नाही ना? तू झोपलेली ना? का झोपली तू? साई दादा पण नव्हता आला. प्रांजलला फसवते मी. खूप रडत होती माहिती आहे. मम्मी पण नव्हती आली तू ना आणि साई दादा. तुम्ही तिघं आळशी आहात ना? तुम्हाला चालायला येत नाही ना, म्हणून नाही आले है ना? येस येस. इकडे आपली पापलेट थाली आणि बघा मोठ्याच्या मोठं पापलेट दिलेलं आहे. इकडे करी आहे, इकडे सुका मच्छी आहे, सोलकढी आहे, कांदा लिंबू, इकडे भाकरी आणि राईस. आणि वहिनीचा आलेला आहे पुलाव, व्हेज पुलाव. इकडे आलेला आहे फ्राय राईस ना, चायनीज राईस. आणि प्रांजल काय खाते? पुलाव. आणि इकडे साईची आलेली आहे क्रिस्पी. वाव, क्या बात आहे. चला मस्त आपण आपला डिनर आहे तो एन्जॉय करूया पापलेट थाली सोबत. मस्त आजचा आमचा डिनर होता सागर सावलीमध्ये. आम्ही आमचा डिनर एन्जॉय केलेला आहे. हो, कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना डिनर आजचा? छान होता ना? आणि आता किती वाजलेले आहेत माहितीये का? 12ला फक्त 5 मिनिट कमी असतील, कारण आज आम्ही जागरण करत आहोत. रूम वरती येऊन आमची बच्चा पार्टीने खूप मस्त डान्स केलेला आहे. मी खूप सारे रील्स बनवलेले आहेत मुलांचे डान्स. आणि तोपर्यंत 12 वाजेपर्यंत आम्ही आज जागरण करतो. याचं कारण आहे की आमचे भाऊ आहेत, आमचे चेतन भाऊ आणि आमच्या वहिनी आहेत आरती वहिनी. त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, 6वी अॅनिव्हर्सरी आहे. सो तुम्हाला दोघांना श्री हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि तुमचं पुढचं आयुष्य पण असं सुख आणि समाधानाने जावं. एकत्र राहून मस्त गोडी गुलाबीने संसार करा. आणि व्हिडिओच्या नादामध्ये आम्ही आमच्या विंडोज आहेत त्या खुल्या ठेवलेल्या मुलांनी, किंवा हवा येण्यासाठी किंवा कशासाठी पण म्हणा बाहेर बघण्यासाठी. त्यासाठी खूप मच्छर जमा झालेली आहे. आणि इकडे केक आलेला आहे, ऑलरेडी आम्ही ऑर्डर केलेला आहे. चला आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया. चला आता केक कापा. प्रांजल बच्चू आहे, त्यांचा बच्चू सोबत मस्त अॅनिव्हर्सरीचा केक कापतायत. टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. चेतन भाऊ आणि वहिनी, हॅपी बर्थडे टू यू. अॅनिव्हर्सरी पण बर्थडेच असतो ना. हॅपी बर्थडे टू यू. प्रांजल बोल, हॅपी बर्थडे टू यू. मम्मी पप्पा असं बोल. बोल बोल प्रांजल, बर्थडे टू यू. मम्मी पप्पा है ना. वेलकम, मोस्ट वेलकम. दोस्ती में नो थैंक्स, दोस्ती में नो थैंक्स.
ठेवलेला आहे आणि आता सगळेजण आम्ही इकडे केक आहे तो फिनिश करत आहोत आणि मस्तपैकी झोपणार आहोत. भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय. ए बाय बाय करा. बाय बाय. प्रांजल बाय कर. आगे आ जा तू.